मला झोपून का चालणार नव्हतं माहितीये का गाईज, कारण नेक्स्ट डेला मेहंदीचा सगळा कार्यक्रम आम्ही ठेवलेला. सगळ्यांच्या हातावर मी एकटीच मेहंदी काढणार होते, पण माझा हात त्यांच्यामुळे राहायला नको म्हणून मी आदल्याच दिवशी माझ्या हातावर पहिल्यांदा मेहंदी काढून घेतली. दुपारी 4 वाजता मी मेहंदी काढायला घेतलेली काय, आणि ती रात्री कितीला झाली असेल, 1-1.5 वाजता मेहंदी कंप्लीट झाले. मेहंदी काढणं गाईज खरंच सोपं नाहीये. एका जागेवर इतका उशीर बसणं आणि त्यामध्ये हाताची आणि पाठीची जी वाट लागलेली असते ती वेगळीच. पण माझ्या बहिणीसाठी मी सगळं मनापासून आनंदाने केलं, जे काही केलं मी ते तिच्यासाठी. तेवढ्यात आमच्या अंकलचा मी व्हिडिओ मारला तर आमचा अंकल म्हणतात बघा कसं मला माझी जिम मध्ये गेल्यावर चेष्टा करतात सगळी. हे असं असतं आमच्या घरातल्यांचं, म्हणून मी घरातल्यांना जास्त व्हिडिओ मध्ये घेत नाही. समजलं का तुम्हाला? तर इथे काही तुम्ही बघू शकता किती वाजलेत रात्रीचे. आणि आता आम्हाला करायचं होतं मेहंदीचं शूट. तर माझ्या आत्तीच्या मुलगीने इतके भारी भारी सिनेमॅटिक तिचे व्हिडिओ काढून ना एडिट वगैरे करून तिने तिच्या आयडीवर पोस्ट सुद्धा केलेली आहे. रील तुम्ही बघू शकता जाऊन. नंतर ना शूट वगैरे कम्प्लीट झालं. मग तिला थोडंसं ताण लागलेली, तिला हातात सगळं पाणी जेवण, एवढे लाड तिचे चाललेले आहेत ना की काय सांगू. तिचे लाड पुरवता माझी हालत एवढी बेकार झालती. आणि ह्या मेहंदीमध्ये तुम्हाला काहीतरी मिस्टेक जर समजली मी न सांगता, तर तुम्ही माझा व्लॉग नीट बघताय असं मी समजेल. तिचं जेव्हा शूट झालं ना, तिचं शूट 1-2 पर्यंत झालं असेल, त्यानंतर मी माझ्या आत्तीच्या मुलगीच्या हातावर ही मेहंदी काढलेली. आणि एकदा सोडून 2 वेळा मी करवली लिहायचं सोडून कलवरी लिहिलं की भाई मी इतकी थकलेली की मला समजलंच नाही मी काय काढलंय. तरी आणि दुसरा दिवस माझा पूर्ण सगळ्यांना मेहंदी काढण्यातच गेला. बहीण खुश आहे ना, बहिणीच्या चेहऱ्यावर हसू आहे, ती चांगला एन्जॉय करते तिचे सर्व मोमेंट. हेच बघून खूप आम्हाला भारी वाटत होतं. आणि आता मस्त मध्ये तिचा डान्स बघून जावा एकदा तुम्ही. आणि नेक्स्ट हळदीच्या ब्लॉग साठी सुद्धा तयार राहा.